नमस्कार. रिद्धी वॉइस स्टोरी मध्ये आपलं स्वागत आहे. या वळणावर भाग 3. सागरने साक्षीच्या घरी घडलेला प्रसंग सांगितला. साक्षीला थोडी भीती वाटू लागली, कारण तिला माहित होते की 1000 प्रश्नांची उत्तरे तिला द्यावी लागणार आहे. ऑफिसमधून स्वतःला सावरत ती घरी पोहोचली. आई बाबा सोफ्यावर बसले होते. त्यांची नजर चुकवत ती आपल्या खोलीत गेली. हातपाय धुवून चहा घेतला, पण आज नेहमीप्रमाणे फ्रेश वाटणारा चहा तिला आज कंटाळवाना वाटला. एवढ्यात बाबांची हाक आली आणि ती हॉलमध्ये येऊन उभी राहिली. बस बेटा, मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. साक्षी आई बाबांच्या समोर खुर्चीवर बसली. बेटा, आज सकाळी काय घडलं याची जाणीव असेल तुला. सागर ओळखतेस ना तू त्याला? हो बाबा, मागणी घालायला आला होता. 5 वर्ष प्रेम आहे म्हणे तुमचं. हो बाबा. मग काय, तुम्ही तर सगळंच ठरवून टाकलं आहे. तू कधी मोठी झालीस हे आम्हाला कळलेच नाही की तू तुझा जन्मभराचा साथीदारही निवडलास आणि आम्हाला त्याची भनकही नाही लागली. आणि आज तर तो इथे आला सरळ तुझा हात मागायला. हे सर्व तुमचं ठरवलं, मग आमची कसली परवानगी हवी तुम्हाला? तो येणार हे तुला माहीत होते, मग तू आम्हाला जरा तरी जाणीव करून का दिली नाहीस की तू मोठी झालीस म्हणून तुझ्या आयुष्याची आमचं काही देणं घेणं नाही का? बाबांच्या या अशा बोलण्याने साक्षी भावूक झाली. तिच्या डोळ्यातलं पाणी आले ते पुसत ती म्हणाली, बाबा, मी तुमचा राग समजू शकते, पण मला वाटले की सागरने तुम्हाला समोरासमोर सांगितलं तर बरं होईल. बाबा, सागर खूप चांगला मुलगा आहे आणि तो मला सुखात ठेवेन. तो अमेरिकेला जात आहे आणि 2 वर्षांनी येणार. तुझ्याशी लग्न करणार असेच ठरले ना तुमचे? हो बाबा. आणि सागर आपला शब्दाशी ठाम आहे, पण ह्या 2 वर्षात जर त्याने तिथेच आपला संसार सुरू केला तर? कित्येक असे परदेशी कामानिमित्त गेलेले परत आलेच नाही. अशा घटना आहेत. असतीलही बाबा, मी नाही म्हणत नाही, पण सागर त्यातला नाही. तो संसार करेल तर माझ्याशीच. बाबा, माझा त्याच्यावर खूप विश्वास आहे. वा वा. साक्षी, एवढा आंधळा विश्वास बरा नाही. नाही बाबा, सागरमध्ये नाव ठेवण्यासारखं काहीच नाही. आता तर मी काय बोलू, तू तर त्याची वकिलीच करत आहेस. बाबा, तो खरंच चांगला आहे आणि मी लग्न करीन तर त्याच्याशीच. तुला त्याच्याशी लग्न करायचं आहे, पण हे बघ साक्षी, तू आमची एकुलती एक मुलगी आहेस. मी त्या मुलाबद्दल स्वतः विचारपूस केल्याशिवाय माझा निर्णय सांगू शकत नाही. पण बाबा, तो खरंच चांगला आहे. तो तुझ्या नजरेत. माझी परवानगी हवी असेल तर मला वेळ दे. मी माझा निर्णय सांगेल. आणि हो, आणि नको असेल तर तू हवंय तेच कर. बाबा, असे नका ना बोलू. अहो, मी तुम्हाला दुःख देऊन असे काही तर करेन का? माझी इच्छा एकच आहे की तुम्ही तुमच्या हाताने मला सागरच्या घरी म्हणजे माझ्या सासरी पाठवणी करायला हवी. काय असेल बाबांचा निर्णय? होईल का आई बाबांच्या हातून सागरच्या घरी साक्षीची पाठवणी? जेव्हापासून सागरचे घरी कळले तेव्हा साक्षी थोडी गप्पच होती. काय होईल, बाबांचा काय निर्णय असेल याच विचारात ती गुरफटलेली. अशाच एक संध्याकाळी ती ऑफिसमधून घरी आली आणि सरळ आपल्या रूममध्ये गेली. आई बाबा दोघेही टीव्ही पाहत होते. तिने चहा घेतला, पण आज बाबा काय सांगतील याचा निर्णय ह्याच विचारात ती होती. तसे सागरबद्दल वाईट असे काहीच नव्हते, पण एक वडील म्हणून आपल्या मुलीचा हात देताना आपले बाबा एक कसूही सोडणार नाही ह्याची तिला जाणीव होती. आईने साक्षीला हाक मारली तशी ती बाहेर आली आणि बाबांनी तिच्याकडे पाहिले. काय साक्षी, हल्ली तुझा चेहरा का उतरलेला असतो? काही नाही बाबा, मला तुला काही सांगायचे आहे. हे ऐकताच साक्षीला धडकी भरली. काय बाबा सांगतील? नाही म्हटले तर आई बाबांचे मन दुखवण्याची हिंमत तिच्यात नव्हती. ती विचारात गळून गेली. साक्षी, बाबा काय म्हणतायत बघ. हा आई बाबा, शांतपणे सर्व ऐकून घे. निर्णय द्यायला वेळ दिला होता, बरोबर? हो बाबा. हे बघ, आजपर्यंत तुझे मन आम्ही कधी दुखावले नाही. तुझे सुख हेच आमचे सुख आम्ही मानत आलो आणि तुझ्याविषयी आम्हाला आहेच कोण, पण हा तुझ्या आयुष्याचा प्रश्न आहे. त्यामुळे भावनिक न होता अचूक निर्णय घेणे योग्य आहे. त्यासाठी मी तुला वेळ दिला होता, जेणेकरून आम्ही एका अचूक निर्णयावर येऊन तुला आमचा निर्णय सांगू. मग काय निर्णय आहे बाबा? साक्षी बेटा, सागरबद्दल मी विचारपूस केली आहे. तशी काही वाईट गोष्ट त्याच्याबद्दल ऐकायला आली नाही.
ते ऐकताच साक्षीचा चेहरा खुलला. बाबा सांगितलं होतं ना मी की तो चांगला आहे म्हणून. अगं हो साक्षी, बाबा काय म्हणतायत ते तर ऐक तरी. आईने असं म्हणताच ती जरा गप्प झाली. हे बघ साक्षी, मी आणि तुझे बाबा तुझे सुख पाहत आहोत. लग्न म्हणजे खेळ नाही. एकदा कोणाच्या नावाचं मंगळसूत्र गळ्यात घातलं की एक जबाबदारी वाढते. तू कोणाची तरी अर्धांगिणी होतेस. एका माणसाबरोबर आयुष्य घालवणे म्हणजेच खायचं काम नाही. साथ जर चांगली असेल तर तो प्रवास सुखकर होतो. नाहीतर मग मन मारून खडतर. त्यात ह्या सगळ्यातून काडीमोड केला तरीही खूप प्रश्न उभे राहतात. त्यामुळे हा निर्णय विचार करूनच घ्यायला हवा. हो आई, तिने बाबांकडे पाहताच बाबांनी सुरुवात केली. तर साक्षी, तुझे सुख तेच आमचे सुख. त्यामुळे आम्ही दोघांनी तुझ्या नात्याला मान्यता दिलेली आहे. अपेक्षा एवढीच आहे की आम्ही आमच्या काळजाचा तुकडा सागरला सोपवत आहोत. त्यांनी त्याची चांगली जपणूक करावी. आणि आई बाबा दोघांच्या डोळ्यात पाणी आले. दोघांना रडताना पाहून साक्षी ही स्वतःला रोखू शकली नाही. ती दोघांचे डोळे पुसत म्हणाली, तुम्ही निश्चिंत राहा. सागर मला नेहमी सुखात ठेवेल. आता हसा पाहू. काय रडता आत्ताच? मी काही जात नाही. अजून 2 वर्ष आहेत. आणि तिघेही हसू लागले. एवढ्यात साक्षीची आई म्हणाले, अरे तुम्हाला कसला वास येतोय का करपल्यासारखा? साक्षी पळत किचनमध्ये गेली. अगं आई, गॅसवरती मी ठेवलेलं दूध करपून गेले. साक्षीच्या दुधासारख्याच आयुष्यात सागरचा होकार मिळता साखर पडली, पण करपलेल्या दुधाचं काय? क्रमश कथेतील उर्वरित भाग पुढील प्रमाणे पाहूया.